स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढच्या काही दिवसांमध्ये होणार आहेत आणि या निवडणुका म्हणजे मिनी विधानसभा निवडणूक म्हटलं जात आहे। आता या मिनी विधानसभा निवडणुकीच्या मध्ये बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे पडसाद असतील का हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे। याच दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पवार काका पुतण्याच्या मनोमिलनाची चर्चा सुरू झाली आहे। पिंपरी, चंदगड, जेजुरीसह अनेक नगर परिषद नगर पंचायतींमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढणार असल्याची चर्चा आहे। अशात बारामतीत पक्षाच्या मेळाव्यात बोलताना अजित पवारांनी झालं गेलं गंगेला मिळालं असं वक्तव्य केल्यानं चर्चेला उफाळ आला। काही काही माणसं जोडायची असतात। झालं गेलं गंगेला मिळालं। मला सुरुवातीला निवडून द्यायला पवार साहेबच काय निवडून ना काय वर्ण पटकलो का काहीचं प्रेम साहेबांवर नसावं असलं पाहिजे। माझंही प्रेम आहेच ना। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपले काका शरद पवारांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले। बारामती नगर परिषद आणि माळेगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या निमित्तानं अजित पवारांनी बारामतीत मेळावा घेतला। त्यावेळी एका कार्यकर्त्यानं आपल्याच पक्षातले काही पदाधिकारी विरोधात काम करतात अशा स्वरूपाची चिठ्ठी दिली अजित पवारांना आणि त्यानंतर अजित पवारांच्या भाषणाचा मूडच बदलला। काय झालं, एका बाजूला आदरणीय पवार साहेब, एका बाजूला पवार अजित पवार। बारामतीकरांच्या पुढे प्रश्न निर्माण राहणारच ना का काहीचं प्रेम साहेबांवर नसावं असलं पाहिजे। माझंही प्रेम आहेच ना, पण मी काही राजकीय भूमिका घेतली त्याच्यामुळं हे इतकं बारीक एक फार चुकीचं आहे। 2.5 वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पवार काका पुतण्याच्या राजकीय वाटा वेगवेगळ्या झाल्या। एवढंच काय, पण लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पवार विरुद्ध पवार असाही सामना रंगला। सुप्रिया सुळेंविरोधात अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार अशी लढत झाली, तर विधानसभेत अजित पवारांना पुतण्या युगेंद्र पवारांनी आव्हान दिलं होतं। पण आता फुटीनंतर काका पुतण्यातील राजकीय विरोधाची धार बोथट होत असल्याचं चित्र आहे। अरे जरा दिलदारपणा वाढवा, मोठेपणा वाढवा, मनाचा मोठेपणा करा। त्याच्यामध्ये आपण कालपर्यंत एकत्रच होतो ना, एकमेकाला आधारच। मला सुरुवातीला निवडून द्यायला पवार साहेबच काय निवडून आहे ना काय वर्ण पटकलो का मी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादीच्या मनोमिलनाच्या चर्चा सुरू आहेत। अशातच अजित पवारांनी या मेळाव्यात मोठं वक्तव्य केलं। काही काही माणसं जोडायची असतात। काहींचं काही थोडंसं चुकलं असेल तर त्याला आणू ना मुख्य प्रवाह। काय हरकत काय, झालं गेलं गंगेला मिळालं, झालं गेलं करेला मिळालं आणि तिथून सोनगावला नीरेला मिळालं आणि तिथून चंद्रभागेला मिळालं। मित्रांनो, ह्या इतक्या आपल्याला खूप अजून पुढे जायचंय रे। त्याच्यातनं फार काही आता त्या गोष्टीचा विचार करू नका। अजित पवारांनी केलेल्या या वक्तव्याबाबत सुप्रिया सुळेंना विचारलं असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली। आता ज्यांनी बोलले त्यांना विचारलं ना, मला कसं माहिती असेल, मी ऐकलं पण नाही कारण मी दिल्लीला होते काल। आता ज्यांनी बोलले त्यांना विचारलं ना, मला कसं माहिती असेल, मी ऐकलं पण नाही कारण मी दिल्लीला होते काल। पुण्यातील कोरेगाव पार्कातील जमीन खरेदी प्रकरणावरनं अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार अडचणीत सापडले। विरोधकांनी या प्रकरणावरनं अजित पवारांना घेरलंय। या प्रकरणामुळे कोंडीत सापडलेल्या अजित पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीत थेट सरकारमधून बाहेर पडण्याचा इशारा दिला होता असा दावा अंबादास दानवेंनी नुकताच केला। सत्ताधाऱ्यांनी मात्र दानवेंचे हे आरोप फेटाळून लावले। एकूणच राजकीय कोंडीत सापडलेल्या अजित पवारांना आता अडचणीच्या क्षणी काका शरद पवारांची आठवण आली का याची चर्चा सुरू झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।